नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये हिस्ट्री आणि जिओग्राफी, इतिहास आणि भूगोल याचे आपण PIQचे क्वेश्चन बघणार आहोत. तरी व्हिडिओला बनवून राहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सर्वात आधी आपण पहिला क्वेश्चन बघू. तर बघा, हे दिलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी कोण होते? तर ऑप्शन दिलेला आहे संभाजी भोसले, शाहू, बाजीराव, नानासाहेब. तर जे उत्तराधिकारी होते छत्रपती शिवाजी महाराजांचे ते संभाजी भोसले. 1 नंबरचं ऑप्शन जे आहे ते राईट राहणार आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघूया आपण. अजिंठ्याच्या लेण्यांमधील स्मारक शिल्पावर रिकामी जागा तत्वज्ञानाचा प्रचंड प्रभाव दिसतो. कोणत्या तत्वज्ञानाचा? हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम. तर इथे दिलेला आहे बौद्ध तत्वज्ञानाचा जास्त प्रभाव दिसतो अजिंठ्याच्या लेण्यावर. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. खालीलपैकी कोणते शहर पेशव्यांची राजधानी होते? तर याचं जे उत्तर आहे पुणे राहणार आहे. पुणे राईट, पुणे शहर. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. इंदोर राज्यावर खालीलपैकी कोणत्या राजवंशांचे शासन होते? ऑप्शन 1 गायकवाड, 2 भोसले, होळकर, सिंधिया. तर होळकर या राजवंशांचे शासन इंदोर राज्यावर होते, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धात मराठ्यांनी कोणाविरुद्ध लढा दिला? तर सर्वात 1 नंबरचा ऑप्शन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. राजा चंद्रगुप्त मौर्य कुठे मृत्यू पावले? तर सर्वात 1 नंबरचं जे ऑप्शन आहे ते राईट राहणार आहे, श्रवण बेळगोळा. त्यानंतरचं क्वेश्चन बघूया. होयसाला साम्राज्यात बोलली जाणारी मुख्य भाषा रिकामी जागा होती. तर कोणती भाषा होती ते आपल्याला सांगायचं आहे. तामिळ, कन्नड, तेलुगू, हिंदी. तर याचं जे उत्तर राहणार आहे ते आहे कन्नड भाषा. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. विजयनगर साम्राज्याचे संस्थापक कोण होते? तर कृष्णदेवराय, मल्लिकार्जुन राय, हरिहर, सदाशिव राय. तर हरिहर हे राईट राहणार आहे. हरिहर साम्राज्याचे संस्थापक होते विजयनगर साम्राज्याचे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. कोणत्या युरोपीय देशाने गोवा जिंकले? तर ऑप्शन दिलेलं बघा खाली. पोर्तुगाल, इंग्लंड, फ्रान्स, डेन्मार्क. तर पोर्तुगाल 1 नंबरचं जे ऑप्शन आहे पोर्तुगाल हे राईट राहणार आहे. त्यानंतरचं क्वेश्चन बघू आपण. रिकामी जागा हे गोवा भारताला जोडण्याच्या कार्याला सुरू करणाऱ्या ऑपरेशनला भारत सरकारने दिलेले सांकेतिक नाव आहे. ऑपरेशन कोकणी, ऑपरेशन पोर्तुगाल, ऑपरेशन कॅक्टस, ऑपरेशन विजय. तर 4 नंबरचं जे ऑप्शन आहे ऑपरेशन विजय हे राहणार आहे. त्यानंतर क्वेश्चन बघू आपण. 1857च्या महान विद्रोहाच्या काळी मुघल सम्राट कोण होता? शाह आलम, बहादूर शाह दुसरा, जहादर शाह, मोहम्मद शाह. तर जे 2 नंबरचं ऑप्शन आहे बहादूर शाह दुसरा हे याचं राईट आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. ब्राह्मो समाज कोणी स्थापन केला हे आपल्याला सांगायचं आहे. तर न्यायमूर्ती रानडे, ईश्वरचंद्र विद्यासागर, देवेंद्रनाथ टागोर, राजा राममोहन राय. तर ब्राह्मो समाजची स्थापना जे केलेली आहे राजा राममोहन राय हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले सत्र केव्हा होते? 1775, 1880, 1885, 1890. तर 1885 याचं राईट आन्सर राहणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. कोणत्या ब्रिटिश व्हाईसरॉयने बंगालचे विभाजन प्रस्तावित केले होते? तर लॉर्ड मिंटो, लॉर्ड कर्झन, लॉर्ड लिटोन, लॉर्ड मेयो. तर लॉर्ड कर्झन हे जे आहे यांनी बंगालचे विभाजन प्रस्तावित केले होते. हे लक्षात ठेवा, ब्रिटिशचा व्हाईसरॉय म्हणून ओळखला जाते. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. चला. ऑल इंडिया होम रूल लीग कोणी सुरू केले? तर सर्वात 1 नंबरचंच ॲनी बेजंट यांनी जे आहे ऑल इंडिया होम रूल लीग सुरू केलेली आहे, हे लक्षात असू द्या, ॲनी बेजंट. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाले? तर 1916, 17, 18, 19. तर 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाले आहे, हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. त्यानंतर जे आहे इतिहासचे क्वेश्चन संपले आहे इथं. तर आता इथून पासून जे आहे भूगोलचे क्वेश्चन चालू होणार आहे. इथं जिओग्राफी दिलेलं आहे, तुम्हाला लिहून बघा.
जिओग्राफी. त्याचे 10 क्वेश्चन राहणार आहे, ते आपण आता बघणार आहे. तर चला पहिला क्वेश्चन बघूया याचा. कावेरी नदी बंगालच्या खाडीस मिळण्यापूर्वी कुठून उगम पावते ते आपल्याला सांगायचं आहे. तर जे कावेरी नदी आहे बंगालच्या खाडीस मिळण्यापूर्वी तळ कावेरी इथून उगम पावते, हे लक्षात असू द्या. तळ कावेरी याचं उत्तर राहणार आहे. त्यानंतरचं क्वेश्चन बघूया. पुढीलपैकी कोणती नदी कर्नाटकातील कृष्णा नदीची मुख्य उपनदी आहे? तर घटप्रभा, मलप्रभा, भीमा, वराही. तर वराही हे जे 4 नंबरचा ऑप्शन आहे वराही हे राहणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया. कर्नाटकातील प्रसिद्ध चंपक वृक्ष कोणत्या डोंगराळ प्रदेशात आहे? तर बिलिगिरीरंगन पर्वतरांगा. बिलिगिरीरंगन पर्वतरांग हे जे आहे याचं उत्तर राहणार आहे 1 नंबरचंच. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. प्रसिद्ध मांडवी नदी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते? तर याचं जे उत्तर आहे बेळगाव. 1 नंबरचं राहणार आहे बेळगाव. त्यानंतर क्वेश्चन बघूया आपण. गोव्यातील कोणत्या नदीला पूर्वीच्या काळात अघनाशिनी म्हटले जात असे? चापोरा, झुवारी, सलेरी, तलपोना. तर झुवारी 2 नंबरचे जे ऑप्शन आहे ते राईट राहणार आहे झुवारी. त्यानंतर क्वेश्चन बघूया आपण. अंबा नदी कुठे उगम पावते? तर बिलिगिरी रंगन पर्वतरांग, बोरघाट पर्वतरांग, नदी पर्वतरांग, जोरबाग पर्वतरांग. तर बोरघाट पर्वतरांग 2 नंबरचे जे ऑप्शन आहे ते राईट राहणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. चला. पूर्णा नदी कोणत्या गावाजवळ उगम पावते? शिमोगा, चिंची, कचबाली, बिंदर. तर चिंची हे जे 2 नंबरचं ऑप्शन आहे चिंची हे याचं राईट राहणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला. कोणती नदी मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यात उगम पावते परंतु महाराष्ट्रातून देखील वाहते? अशी कोणती नदी आहे? तर कावेरी, तापी, गंगा, कृष्णा. तर तापी नदी. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. चला. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात माथेरान डोंगर रांग आहे? तर याचे ऑप्शन दिलेले अकोला, नाशिक, रायगड, लातूर. तर रायगड जे आहे याचं राईट आन्सर राहणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघू. जॉन चेसन हे प्रथम ब्रिटिश होते ज्यांनी रिकामी जागा येथे 1850 मध्ये एक घर बांधले. पांचगणी, वाई, भीमाशंकर, ताम्हाणी घाट. तर 1 नंबरचे जे ऑप्शन आहे पांचगणी हे याचं राईट राहणार आहे. तर असे हे आजचे क्वेश्चन होते. या टॉपिकवरती तुम्हाला आणखी जर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला या टॉपिकवरती आणखी व्हिडिओ प्रोव्हाइड करेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहणार. आणि अजून पण तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसाल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट त्यावरती मिळत राहणार आणि PDF प्रोव्हाइड केली जाणार. तर त्याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला.